तिकडे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। जोर गावात 24 तासात 525 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रस्ता पाण्याखाली वाहून गेल्यानं गावचा संपर्क तुटला। भूस्खलनामुळे एका बाजूने गढूळ, दुसऱ्या बाजूने पांढरं शुभ्र पाणी वाहत आहे। आपण सध्या जोर गावाच्या रस्त्यावर आहे, जे गाव अतिवृष्टीमुळे संपर्कहीन झालेलं आहे। आपण त्या गावाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा तिथले लोकांशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो, या रस्त्यावरती हे निसर्गाचं एक अद्भुत चित्र म्हटलं तरी पाहायला मिळेल। खरं तर हे असं कधी पाहायला मिळत नाही। एक साईडला पांढरं पाणी आणि एक साईडला लाल पाणी। खरं तर या पाण्याचं रहस्य म्हणजे असं आहे की जे वरती एखाद्या ठिकाणी एखादा मलबा या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळे भूस्खलन झालेलं आहे। त्यामुळे इथून जे येतंय ते हे लाल कलरचं पाणी येतंय आणि इकडून जे एक साईडनं येतं ते पांढऱ्या कलरचं पाणी आहे, जे कडी कपारातून येत आहे। कॅमेरामॅन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।